ऑल थँक्यू सर. बाकी कोर्स बद्दल वगैरे सगळं बोलण्याआधी मला तुमच्याबद्दल बोलायला आवडेल. ज्यावेळेस असा कधी प्रश्न इन फ्युचर कोणी विचारला की एक बेस्ट टीचर म्हणून तुमच्या समोर पडायचं तर नक्कीच कोणीच आधी आठवत. म्हणजे आता लहानपणापासून आतापर्यंत खूप टीचर्स पण एवढं रिस्पेक्ट देऊन बोलणं जसं तुमची पद्धत आहे जी बोलायची. आता मी माझं एज्युकेशन होऊन बराचसा गॅप केला. त्यानंतर मी काही कोर्सेस जसं MA वगैरे पण जॉईन केलं. त्यावेळेस तुमच्याकडनं येणारे फीडबॅक्स, तुमची बोलायची पद्धत म्हणजे सजेशन आम्ही विचारायला यायचो. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला फीडबॅक केले म्हणजे सजेशन केले ते एकदम खूप असं छान वाटायचं आणि व्यवस्थित असं कुठे त्याचं डिसरिस्पेक्टफुल असं कधीच जात. आणि कोर्सकडे जर आलो तर एक लाईफ चेंजिंग कोर्स म्हणून ह्या कोर्स नक्कीच बघता येईल इन पॉझिटिव्ह वे. बरेचसे असे फेजेस होते ज्यावेळेस कोर्स जॉईन केला त्यावेळेस चाललेले जॉबच्या टर्म्समध्ये होता आणि बरेचसे असे पर्सनल हे आहे. कोर्सचा एक आवडीचा भाग म्हणजे असा जे सेशन्स चालायचे सुरुवातीला जसं यांनी सगळ्यांनी सांगितलं की नाही आम्हाला कुठेतरी वाटायचं की आम्ही काउन्सिलरने क्लायंट होतो. पण नंतर असं वाटायचं तू फेस झाला क्लायंट काउन्सिलर होण्याचं झालास. पण मग असंही वाटायचं की नाही आज ही क्लायंटची जी चेअर आहे ती पण घेऊया आणि यापुढेही आपण कुठे म्हणजे कुठल्या पद्धतीने क्लायंट आपल्याला विचार करतात, काय प्रश्न विचारू शकतात, त्यांची काय विचार, जी एम्पथी आपण सिम्पल एम्पथी ते मोड म्हणजे शिकायला खूप मिळाले. प्लस ह्या सेशनचा एक काउन्सिलिंग म्हणून म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगचे सेशन झाले एक पॉझिटिव्ह वे मध्ये होता. प्लस दुसऱ्यांना स्कूलमध्ये वगैरे जेव्हा मी बरेच स्टुडंट्सला विचारले जसे स्ट्रेंथ विकनेसेस त्यांचे, पण मग स्वतःमध्ये कधीच तो विचार नव्हता. इथे आल्यावर बराचसा तो विचार करायला म्हणजे विचार केला. त्यामध्ये माझे बरेचसे स्ट्रेंथही आहेत ज्याकडे मी खरंच खूप दुर्लक्ष केलेलं होतं. विकनेसेसही खूप आहेत जे कधी असं वाटलं नव्हतं की त्याला ओव्हरकम करू शकतो. पण कुठेतरी एक स्टेप म्हणूया किंवा काय ते मी स्टार्ट केलंय आणि त्या विकनेसेसला स्ट्रेंथ मध्ये कसं कन्वर्ट करता येईल ह्या स्टेजला आता आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. प्लस एक्सप्लोरेशन ही सायकोलॉजीमध्ये आल्यावर एक स्कूल काउन्सिलर किंवा काउन्सिलिंगच असेल हेच दोन आहे असं नाहीये. बरेचसे वेज मिळाले की ज्यामधून आपण बरेचसे कामं करतो आणि पैसा हा भाग वेगळा पण मग त्यामधून आपल्याला समाधान कसं होईल स्वतःबद्दल. नेक्स्ट अजून जर सांगायचं की टाइम मॅनेजमेंट आपण सगळ्यांसाठीच बघूया पण तुमच्याकडे खरं टाइम मॅनेजमेंट काय असतं ते शिकायला मिळतं. आपण असं म्हणतो की दुसऱ्याला जे काही आपल्याला असं वाटतंय दुसऱ्याकडून त्याने कसं वागावं त्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. ते ऐकलेलं होतं पण माझा ते ऍक्च्युअल मध्ये अनुभव होतो की जसा एक रोल प्लेचा आपण त्या दिवशी ऐकतो तो खूप मनाला कुठेतरी एकदम असा स्पर्श करून गेल्यासारखा. म्हणजे पण आयुष्याचे प्रॉब्लेम्स येतात आता फेस करतो असं नाही माणूस म्हणतो की कंटिन्यू एक दोन प्रॉब्लेम्स हाय लेवलला असं पाहिजे असं. सो त्यावेळेस फक्त स्वतःबद्दल न बघता त्याच्या पद्धतीने तो रोल प्लेच्या याच्याने त्या अँगलने विचार केला तर तो प्रॉब्लेम खूप वेगळा दिसतो. त्यामुळे सोल्युशन्स तर पण असं वाटतं की हा प्रॉब्लेम आहे का नाही का आपणच क्रिएट असं एकदा. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी मला जी आवडते ती चॉकलेटची फ्लेअर्स म्हणजे ती आणि एक फन म्हणून वेगळा पण ती ज्यावेळेस तिचा जो बेस आहे त्या ऍक्टिव्हिटीचा कुठेही आपण झालं आणि त्यावेळेस जरी आपण सुद्धा एक चॉकलेट घेऊन झालं तरी पण मस्त जाणवतं की अरे आपण काय विचार करतो. एक तो एक्सपिरियन्स होता म्हणजे अजूनही मला कधी असं वाटेल की अरे नाही आज त्यावेळेस साधं घेऊन जेवण जरी करत असतो तिथूनही आपण एकदम छान मूड मध्ये जाऊ शकतो. ओव्हरऑल छान वाटतं म्हणजे कोर्स छान डिझाईन केला. अजून सजेशन मध्ये की तुम्हीच अजून एक दिवसाचे काय असतील वर्कशॉप्स वगैरे तर अजून घेत जा म्हणजे आम्हाला नवीन खूप शिकायला. छान दिसते. अजून
दोघींचा पॉईंट असा होता, स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट सेशन केलं त्यावेळेस मला असं खरंच खूप वाटायचं अरे काय म्हणजे आता आपण कधी चुकलो तर काय. नेक्स्ट डे ना त्यांचा ज्यावेळेस फीडबॅक ऐकला त्यावेळेस असं वाटलं की नाही कुठेतरी खूप छान वेळी आपल्याला सांगतात. कधीच असं जसं यांनी सांगितलं सगळ्यांनी बर्डन असं कधीच नव्हतं. जरी ते बसल्या आम्ही पण आमचंही असं समोर आमचा फीडबॅक नको आम्हाला यांचा फीडबॅक